माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं लेट स्टडी या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत व्हॉट इज ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास. अणु अंक म्हणजे काय आणि अणुवस्तुमानांक म्हणजे काय. त्यासाठी मी एक्झाम्पल घेतलं आहे सोडियम ॲटम. सोडियमचा अणूचं उदाहरण घेऊन आपण ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास म्हणजे काय हे समजून घेऊया. तर अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करणार आहे. ते असं की सोडियम याच्या अणूमध्ये, सोडियम ॲटममध्ये आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑलरेडी आपण आधी घेतलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर कृपया जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला आणखी चांगला समजेल हा व्हिडिओ. तर पहा, सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 281. म्हणजे सोडियममध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत. दॅट मीन्स प्रोटॉनसुद्धा 11 आहेत. आपल्याला माहीत आहे जेवढे प्रोटॉन असतात कुठल्याही ॲटममध्ये तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. द नंबर ऑफ प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन आर द सेम. आणि त्यामुळे ॲटॉमिक नंबर सांगत असताना आपण इलेक्ट्रॉनचा किंवा प्रोटॉनचा विचार करत असतो. बिकॉज ॲटॉमिक नंबर इज द नथिंग बट द नंबर ऑफ प्रोटॉन और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. अणुअंक म्हणजे मूलद्रव्याच्या किंवा अणूच्या प्रोटॉनची संख्या किंवा अणूमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या. तर सोडियममध्ये प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या 11 आहे, 11 आहे. आणि म्हणून सोडियमचा अणुअंक ॲटॉमिक नंबर 11 आहे. देन वी सी अबाउट ॲटॉमिक मास. अणुवस्तुमान म्हणजे काय. तर सोडियममध्ये 11 प्रोटॉन अँड 12 न्यूट्रॉन आहेत. इथे डायग्राममध्ये आपल्याला दिसत आहे. आणि ॲटॉमिक मास म्हणजेच प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज असते. म्हणजे मूलद्रव्याचं मध्ये असलेले प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा किंवा अणूचा अणुवस्तुमान असते. सोडियममध्ये 11 प्रोटॉन आणि 12 न्यूट्रॉन आहेत. त्यांची बेरीज जर आपण केली तर ती 23